असं देखील त्यांनी म्हटलं। आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्या दुपारी 3 वाजता निवडणुकीची घोषणा होणार। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। उद्या दुपारी 3 वाजता निवडणुकांची घोषणा होणार आहे। तारखा ज्या आहेत त्या जाहीर होऊ शकतात। उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। त्याच्यामुळे आता आचारसंहिता केव्हा लागणार, निवडणुकीच्या तारखा कशा असतील या संदर्भातली स्पष्टता येणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका या कोणत्या तारखेला होणार, आचारसंहिता नेमकी केव्हा लागणार। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप। अगदी बरोबर आहे वृषाली, या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। लोकशाहीचा जो उत्सव आहे त्याची घोषणा उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे। काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये देखील तारखेबाबत चर्चा झाली होती। काही वेळापूर्वी आपण TV9 मराठीवरच्या प्रेक्षकांना देखील सांगितलं होतं की पुढच्या 48 तासांमध्ये ही घोषणा होऊ शकते आणि आता अखेर उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद ठेवली आणि ते पत्रकार परिषदेमधून 2024च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे। 543 जागांसाठी संपूर्ण देशभरात निवडणूक पार पडणार आहे। आता टप्पे किती असतील हे बघावं लागेल, कारण 19 आणि 14 साली ज्या वेळा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा टप्पे करण्यात आले होते। त्यामुळे 7 किंवा 8 टप्प्यात ही निवडणूक किंवा मतदानाची जी घोषणा आहे ती होऊ शकते। दुसरं महत्त्वाचं, संपूर्ण देशभरातलं मतदान झाल्यानंतरच मतमोजणीची देखील घोषणा होऊ शकते। मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या पूर्वी खरं तर ही निवडणूक घेणं बंधनकारक आहे निवडणूक आयोगाकडे। त्यामुळे संपूर्ण तयारी गेल्या 2-3 महिन्यापासून निवडणूक आयोगानं केली होती। EVM मशीन्स असतील, सुरक्षेबाबतचा आढावा असेल, कारण MHAकडे म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केली होती जादा बंदोबस्त देण्यासाठी। जो काही नक्षलग्रस्त भाग असेल किंवा आदिवासी भागातलं मतदान कशा पद्धतीनं करतात याची सगळी तयारी निवडणूक आयोगानं केली होती आणि सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष देखील लागलेलं होतं। त्यामुळं उद्या दुपारी 3 वाजता खरं तर घोषणा होईलच वृषाली, पण ही पत्रकार परिषद सुरू झाल्यापासूनच संपूर्ण देशभरामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे। त्यामुळं राजकीय पक्षांसाठी आता आचारसंहिता देखील महत्त्वाची असेल। आपल्याला माहिती आहे येत्या रविवारी राहुल गांधी यांची सभा मुंबईमध्ये होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत। मात्र आपण प्रेक्षकांना आधीच सांगितलं होतं खरं तर पंतप्रधान मोदींचा ज्यावेळा दौरा ठरला होता तो 5 दिवसांचा दौरा आहे आजपासून आणि या दौऱ्यामध्ये कुठलीही उद्घाटनं नाहीत, फक्त त्यांचे रोड शो आणि जाहीर सभा होणार होत्या। त्यामुळे अंदाज बांधला जात होता की निवडणूक आयोग कधी घोषणा करेल आणि अखेर आता ती वेळ जवळ आलेली असं म्हणता येईल। उद्या दुपारी 3 वाजता म्हणजे अवघ्या 25-26 तासांनंतर निवडणूक आयोग ही निवडणुकीची घोषणा करणार आहे। आता महाराष्ट्रातलं मतदान नेमकं कधी होतं, कारण 48 जागांसाठी काटेकी टक्कर असणार आहे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी गेल्या 1-2 वर्षातल्या पाहिल्या तर नेमकं खासदार कुठल्या पक्षाचे किती येतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणारच आहे, महाराष्ट्रातल्या नागरिकांचं देखील लक्ष असणार वृषाली। पण एकंदरीतच 543 जागा ज्या आहेत त्या सगळ्या जागांसाठी आता हे मतदान होणार आहे। 7 ते 8 टप्प्यात मतदान होऊ शकतं, ज्याची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातलं मतदान पार पडल्यानंतर 1 आठवड्याच्या कालावधीनंतर कदाचित मतमोजणीची तारीख होऊ शकते आणि एप्रिलच्या शेवटच्या 2 आठवडे जे असणार आहेत त्या 2 आठवड्यांमध्ये महाराष्ट्रामधलं मतदान असू शकतं असा देखील अंदाज बांधला जातोय। बघावं लागेल निवडणूक आयोग उद्या घोषणा करताना राज्यांप्रमाणे कुठल्या राज्यामध्ये कधी मतदान आहे याची तारीख नेमकं कशा पद्धतीनं घोषित करता येईल। या राजकीय घडामोडींवर संदीप तुम्ही अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहात। महाराष्ट्राचा विचार करता किती टप्प्यांमध्ये निवडणुका ज्या त्या होऊ शकतात, काय अंदाज बांधला जातोय? नाही, खरं तर विचार केला तर महाराष्ट्राचा 5 विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतात। आपल्याला वृषाली माहिती आहे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण। महत्त्वाचं हेच आहे की निवडणूक आयोग EVM मशीन्स असेल किंवा सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती सुरक्षा दलांवर असणार आहे, त्याचा विचार करून खरं तर हे टप्पे असू शकतात। महत्त्वाचं हेच आहे की महाराष्ट्राला लागून काही राज्य आहेत, मग गोवा, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, इकडे गुजरात आहे, आंध्र प्रदेश देखील आहे। या राज्यांचा जर विचार, छत्तीसगड देखील आहे, या राज्यांचा जर विचार केला तर त्या राज्याला लागून असणारे जिल्हे आणि ती छोटी राज्य, मग गोव्यासारखं राज्य आहे किंवा कर्नाटक, उत्तर कर्नाटकमधला काही भाग असेल, तेलंगणा असेल, त्या राज्याला लागून जे काही जिल्हे आहेत ते जिल्हे, त्या जिल्ह्यातली निवडणूक आणि त्या राज्यातली निवडणूक ही देखील एकत्रितपणे अशा पद्धतीनं असू शकते। दुसरं महत्त्वाचं, निवडणूक आयोग उत्तर भारत, मध्य भारत, दक्षिण भारत असे देखील टप्पे करू शकतं असं देखील सांगितलं जात आहे। कारण उत्तर भारतामध्ये मोठी राज्य आहेत, आपण पाहायला गेलं तर मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य आहे। वेस्ट म्हणजे ईशान्य भारताचा जर विचार केला, नॉर्थ ईस्टचा
तर ती छोटी राज्य आहेत, तिकडचं एका टप्प्यामध्ये मतदान होऊ शकतं. दक्षिण भारताचा जर विचार केला तर महाराष्ट्र, तामिळनाडू, ही कर्नाटक ही मोठी राज्य आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातला कदाचित 2 किंवा 3 टप्प्यात मतदान होऊ शकतं असं म्हणता येईल. एकाच टप्प्यात देखील मतदान होऊ शकतं. मात्र आदिवासी भाग आहे बराचसा, आपल्याला माहिती आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार महाराष्ट्राचा जर विचार केला तर एका टप्प्यामध्ये खरं तर आत्ताच्या घडीला हे शक्य नाही आहे, कारण कोकणसारखा भाग आहे तो भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे, आपल्याला माहिती आहे. दुसरं महत्त्वाचं नक्षलग्रस्त देखील भाग आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये देखील मतदान यावेळा घेतलं जाणार आहे दरवेळेप्रमाणे. त्यामुळं तिथला जर विचार केला तर 2 ते 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये हे मतदान असू शकतं. संपूर्ण देशभराचा जर विचार केला तर 7 ते 8 टप्प्यामध्ये हे मतदान असू शकतं. आता महाराष्ट्राचा विचार केला वृषाली तर ते 2ऱ्या किंवा 3ऱ्या टप्प्यात देखील येऊ शकतं किंवा शेवटच्या 2 टप्प्यामध्ये देखील येऊ शकतं. 19ला ज्यावेळेला निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला आपल्याला माहिती आहे 2 ते 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचं जे मतदान आहे ते पार पडलेलं होतं. त्यामुळं भौगोलिकदृष्ट्या विचार करूनच निवडणूक आयोगाचा निर्णय घेईल. पण उद्या दुपारी 3 वाजता आपल्याला समजू शकेल 48 जागांसाठी नेमकं किती टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होणार आहे आणि ते किती तारखेला होणार आहे. दुसरं महत्त्वाचं 543 जागांवर उमेदवारांची संख्या किती असते हे बघावं लागेल, कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातूनच एक नवी सुरुवात होऊ शकते असं आपण म्हणूया मराठा आंदोलकांची, की अगदी वाराणसीमध्ये देखील उमेदवारी अर्ज भरण्याची जी तयारी आहे ती मराठा समाजातील काही तरुणांकडून किंवा काही व्यक्तींकडून करण्यात आलेली आहे घोषणा. त्यामुळं एकाच जिल्ह्यामध्ये किंवा एका मतदारसंघांमध्ये हजारोंच्या संख्येनं जर उमेदवारी अर्ज दाखल केले तर नक्कीच ईव्हीएमसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते. निवडणूक आयोगाला देखील त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते देखील बघावं लागेल. पण आज जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये दोन्ही मुख्य निवडणूक आयुक्तांना सगळ्या अधिकाऱ्यांनी पॉवर प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि कशा पद्धतीनं तयारी पूर्ण झालेली आहे याचा आढावा सगळा घेण्यात आला होता. आणि महत्त्वाचं तारखेची देखील चर्चा वृषाली या निवडणूक आयोगाच्या म्हणजे बैठकीमध्ये जी आहे ती झाली होती. त्यामुळे पुढच्या 48 तासांमध्ये ही निवडणूक जाहीर केली जाईल असा अंदाज बांधला जात असतानाच आता अखेर ही वेळ जवळ आलेली आहे असं म्हणता येईल. आणि लोकशाहीचा जो उत्सव आहे त्या उत्सवाची खरं तर ही घोषणा म्हणावी लागेल, कारण सगळ्यात मोठी निवडणूक म्हणून देशातली ह्या लोकसभा निवडणुकांकडे पाहिलं जातं. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांकडे तर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे, कारण विरोधकांनी इंडिया आघाडी मजबूत करायचा प्रयत्न केलेला आहे. संदीप, तुम्ही असं